नमस्कार मंडळी, टेस्टी होम फूडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मिरची आणि टमाटरची चटणी. तर त्यासाठी आपण घेतलेली आहे मोठी 5 ते 6 जाडसर अशी मिरची आणि 3-4 टमाटर. सर्वप्रथम सर्व मिरच्या बारीक कापून घ्यायचे. त्याचे छोटे छोटे तुकडे होईल असे बारीक काप करून घ्यावे. एकदा सर्व मिरच्या व्यवस्थित कापून झाल्या की त्या एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यावे. त्याचप्रमाणे टमाटरचे पण छोटे छोटे तुकडे करून बारीक काप करून घ्यावे. मिरचीमध्ये जेव्हा आपण टमाटर टाकतो तेव्हा चटणीला छान अशी चव येते आणि खायला पण ते भारी वाटतात. अशा प्रकारे आपल्याला सर्व टमाटरचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत. बघा, सर्व टमाटर आपण व्यवस्थित चिरून घेतलेले आहे आणि ते टमाटर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व टमाटे प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत व त्यांनासुद्धा व्यवस्थित सोलून घेऊ. आणि एक तुकडा आल्याचा पण घेणार आहोत. सर्व लसणाच्या पाकळ्या आणि आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ, जेणेकरून ते एकदम जाड किंवा एकदम बारीक होणार नाही. आलं लसणाची जाडसर पेस्ट टाकल्याने त्या चटणीला खूप भारी चव येते. हे बघा, अशा प्रकारे आपण आलं लसणाची जाडसर अशी पेस्ट बनवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेले आहे. यानंतर आपण गॅस ऑन करून त्यावर एक भांडे ठेवले आहे. ते भांडं व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. भांड्यातील तेल गरम होईपर्यंत आपण चटणीमध्ये लागणारे मसाले घेतलेले भांडे आपण काढून घेणार आहोत. हे बघा, मसाले असलेले भांडे आपण काढून घेतले आहेत आणि व्यवस्थित तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकणार आहोत. जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत, जेणेकरून ते छान फुटतील आणि त्याची छान चव येतील. एकदाच मोहरी व जिरे तेलामध्ये छानपैकी तडतडलं गेलं तेव्हा त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकून घेणार आहोत. सुरुवातीला आपण थोडीशीच मिरची टाकणार आहोत आणि त्याला आपण तेलामध्ये छान करून घेणार आहोत. सुरुवातीला हे करत असताना गॅसचा फ्लेम कमीच ठेवावा, जेणेकरून मिरचीच्या बिया आहेत त्या उडणार नाही व मिरची भाजायला लागणार नाही. मिरचीला आपण हलक्या हाताने परतून घेणार आहोत व त्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूणचे बनवलेले मिक्सचर टाकून घेऊ. या प्रकारे बनवलेली सर्व पेस्ट आपण टाकलेली आहे आणि या अद्रक लसणच्या पेस्टला पण मंद आचेवर व्यवस्थित परतून घेऊ. लक्षात ठेवा, ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायची आहे, जेणेकरून ते आलं लसूण भांड्याला लागणार नाही. काही वेळ आपण याला असंच परतून घेऊ, जेणेकरून ते गोल्डन ब्राऊन होईल आणि छान असे परतल्या जाईल. मिरचीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या बिया तेलामध्ये परतल्याने त्या बघा की बाहेर आल्या आहे आणि त्या दिसायला पण खूप छान दिसत आहे. एकदा की संपूर्ण मिश्रण तेलामध्ये फ्राय झाले की त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर टाकून घेऊ.
अशा प्रकारे संपूर्ण चिरलेले टमाटर आपण त्या मिरचीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यांना पण व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण चटणीमध्ये मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. नंतर 1 ते 2 चमचे आपण लाल तिखट टाकून घेऊया. ही मिरची जास्त तिखट राहत नाही, त्यामुळे 2 चमचे तिखट टाकले तरी होते. त्याचप्रमाणे आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं जिरा पावडर, धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला घालूया. यामुळे चटणीला छान अशी चव येते. एकदा सर्व मसाले टाकून झाले की त्यांना व्यवस्थितरित्या परतून घेऊया. किमान 2 ते 4 मिनिटं परतून घ्यावे. त्यामुळे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होईल. थोडा वेळ असेच फिरवत राहिल्याने टमाटर व मिरची हळूहळू शिजायला लागेल. बघा, त्यामुळे चटणीला कलर पण किती सुंदर दिसायला लागला. त्यामध्ये आता सर्व चिरलेली मिरची आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत व त्याला व्यवस्थित फिरवून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित एकत्र होईल आणि सर्व मसाले त्या मिरचीला व्यवस्थित लागेल. अशा प्रकारे आपण मिरची पूर्णपणे परतून घेणार आहोत. हे बघा, चटणीला किती छान कलर दिसतोय. त्याचप्रमाणे टमाटरचा आंबटसरपणाही त्या मिरचीला लागेल. ही मिरची 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यावर झाकणी ठेवून झाकून घेणार आहोत व त्याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. झाकल्यामुळे मिरची लवकर शिजणार. आणि हो, गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे, जेणेकरून चटणी गॅसला लागणार नाही. आपण झाकणी उघडून बघूया. बघा, कशी छान वाफ पकडली आहे. पुन्हा चमचा घेऊन चटणीला व्यवस्थित फिरवून घेऊ. आता टमाटर व मिरची थोड्याफार शिजल्या आहे व चांगला सुगंध पण येतोय, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित झाले आहे. या चटणीला परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून मिरची व टमाटर त्यामध्ये पूर्णतः शिजून जाईल. आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊ आणि चटणीचे भांडे गॅसवरून खाली उतरून घेऊ. जशी झाकणी उघडली, छान अशी वाफ बाहेर निघाली. बघा, अगदी व्यवस्थितरित्या आपली चटणी छान शिजलेली आहे आणि त्या चटणीचा कलर पण खूप सुरेख दिसतोय. आणि आता गरमागरम चटणीसोबत चपाती किंवा भाकरीचा आनंद घ्या. जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.